सगळ्या, मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये नवीन 3 वाईल्ड कार्ड आहेत, त्यांची एंट्री झालेली आहे. आणि सुरुवातीलाच रेवा आणि रुचिता जामदार यांचं भांडण झालेलं आहे. तर नेमकं काय घडलं आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. तर बिग बॉस मराठी सीझन 6चा आपण रिव्ह्यू आजचा करणार आहोत. तर संडे दिवशी काय एवढं खास नसतं, सगळ्यांची मजाक मस्ती चाललेली असते. यामध्येच ते सगळ्या रील्स बघणार आहोत. तर त्यामध्ये मग जी राखीची जी रील्स आहे व्हायरल झालेली, त्याचं गाजर माझं गाजर, हे एक छान फनी होतं. त्यानंतर मग सगळ्यांच्या अशा रील्स दाखवल्या गेल्या जी आहे. आणि दीपाली यांचं जी रील्स होती ती सुद्धा छान होती. त्यानंतर जे भाऊनी आहे ती गाणी घेतलीत सगळ्यांची, एक गाणं असं पावलेलं होतं आणि त्यामध्ये गाण्यामध्ये जे कॉस्ट्यूम घ्यायचं होतं आणि त्यामध्ये डान्स करायचा होता. आणि डान्स जे होते ते की त्याच्या विपरीत गाणं जे वाजणार होतं. त्यामध्ये पण खूप मजा आली. सगळ्यांनी प्रभूने डान्स केला. प्रभूला लावणी सांगितली होती आणि प्रभूने काहीतरी वेगळंच केलं. त्यानंतर मग राखी आणि बापट यांचं सुद्धा संयमवर झालं. बापटला म्हणतात की राखीला म्हणतात की बिग बॉस नाराज आहेत तुमच्यावरती. मग बिग बॉस नाराज आहेत, प्रेक्षक नाराज आहेत, म्हणजे मी पण नाराज आहे की तुम्ही अजून सिंगल आहात म्हणून. मग तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. मग सागरला सांगतात जा घेऊन ये सरप्राईज. सागर जाऊन ते हार घेऊन आलं. राखी म्हणते की आज तुमचं संयमवर. राखी जी म्हणते मी जाऊन घालू का. राकेश म्हणतो नको. यावरती मग जी राखी आहे ते राकेशच्या गायामध्ये हार घालते. मग सासूरवाडीमध्ये कोण कोण माणसं आहेत, कपटी कपटी तर राखीमध्ये तन्वी आहे. मग बिनकामाचा दीर कोण आहे, तर इथं राखी म्हणते प्रभू. त्यानंतर जे आहे की उगाचीच मोठेपणा मिरवणारी कोण आहेत, तर आत्या कोण आहेत, तर इथं ते दीपाली यांचं नाव घेतले. त्यानंतर काड्या लावणारा कोण आहे, तर तो विशाल यांना दिलं. करणारे काकू कोण आहेत, तर ती रुचिता. आणि सागरदादा आणि प्राजक्ताला सांगितले गॉसिप करणारी मंडळी आहे म्हणून. ही सगळी सासरवाडीची मेंबर आहेत म्हणून फोटो वेगळे सेक्शन झाले. त्यानंतर मग ते प्राजक्तामध्ये खरी फुलं आहेत, तर भाऊ म्हणतात की खरीच फुलं आहेत. इथं खोटं कोण बोलतंय कोण नाही कळतंय सगळं. इथे 3 जणांची एंट्री झालेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा दोघींना बोलवलं होतं. त्यामध्ये रेवा कोरसे आणि संस्कृती साळुंखे या दोघींना बोलवलं होतं. त्यांचा डान्स वगैरे झाला. भाऊंनी विचारलं की तुमचं कसं. मग जी संस्कृती आहे ती म्हणते की माझं सायकोलॉजीमध्ये मी शिक्षण घेतलं आहे म्हणून. आता इथं मला सायकोलॉजीचं शिक्षण जे आहे ते उपयोगी पडणार आहे. तर मग भाऊ म्हणतात की रेवाचंच सांग काय काय तिच्यात तुला वाटतं. तर संस्कृती म्हणते की खूप छान आहे, खूप गोड आहे, तिला कुणाला दाखवायला आवडत नाही. हे सगळं ती आहे ते सांगते. तिथं भाऊ म्हणतात मग मी पण तूच सांगू शकतो. हे सगळ्या कुठल्याही मुलीला किंवा कुठल्याही मुलाला फर्स्ट इम्प्रेशनमध्ये सांगितलं तर हेच सगळं सांगणार आहे. मग हे मी पण सांगू शकतो की तुम्ही जे आहे ते कुणाला दुखवत नाही, तुम्ही मोठ्यांचा आदर करता, तुम्ही हे सगळं करता ना, बरोबर ना. इथे मग नंतर मग अजून एक धक्का आहे आणि ट्विस्ट आहे असं म्हणत मग तिसरी वाईल्ड कार्ड जी आहे ते त्यांना पण बोलवलं. आणि ते आहेत संकेत पाठक. मग यांचा डान्स वगैरे झाला. त्यानंतर मग यांची या तिघांना विचारलं गेलं की तुम्ही जे आहे ते तुम्हाला आत्ताच एक टास्क देणार आहेत आणि त्या टास्कमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला काय वाटतं. यामध्ये मग जे टास्क असा होता की एक हिट सांगायचा होता, त्यानंतर मग हिट 2 सांगायचे होते, परत फ्लॉप सांगायचं होतं, परत इग्नोर आणि टार्गेट हे जे आहे ते मग नोटीस बोर्ड दिलेलं होतं आणि तिथं सांगायचं होतं. त्यामध्ये मग पहिल्यांदा जी आहे ती संस्कृती आहे ती गेली. आणि संस्कृतीने जे आहे ते जे हिट आहेत त्यामध्ये राकेश आणि अनुष्काला सांगितलं. तर मला इथे कशी खेळणारही बघण्यासारखं असणार आहे, कारण की थोडीशी मला एवढी काही खास नाही वाटलं की ती कशी आता आत गेल्यानंतर खेळते ह्याच्यावरतीच असणार आहे. कारण की हिने जे आहे ते हिटमध्ये अनुश्री आणि राकेश मला हिनं ठेवलं. त्यानंतर जे फ्लॉप आहे त्यामध्ये फ्लॉप जे सांगितलं त्यांनी प्राजक्ता आणि सागर, तर हे बरोबरच आहे की प्राजक्ता आणि सागर हे दोघंही काही करत नाही आहेत. जसं आपल्याला वाटत होतं की प्राजक्ता किंवा सागर काहीतरी करते म्हणून, तर सागरसुद्धा काही एवढं करत नाही आहेत. तर हिचं हे ओपिनियन बरोबर होतं. त्याने ती तन्वीला करणार आहे आणि इग्नोर आहे ती राखीला करणार आहे. ती म्हणजे की जिथं कोणीही इग्नोर करू शकत नाही तिथं राखीला इग्नोर करणार आहे. बघूया राखी किती इग्नोर करते. तर कोणी राखीला इग्नोर करू शकत नाही आहे आणि म्हणते मी राखीला इग्नोर करणार आहे. बघूया काय होतं नेमकं, राखी इग्नोर करून देते का हिला. त्यानंतर जे आहे ते रेवाला विचारलं गेलं तर रेवा म्हणते की ॲज ऑलवेज इथे राकेश जे आहे ते हिट आहेतच. मला असं वाटतं की बिग बॉसने काही सांगितलं होतं का की राकेशला हिटच ठेवायचं आहे म्हणून, कारण की सगळ्यांचा गेम पाहताना राकेश मला हिटमध्ये तर नाही वाटत. तुम्हाला काय वाटतं यावर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की राकेश खेळतो, पण राकेशपेक्षा पण खूप जण हिटमध्ये आहेत. मग त्यांची नावाच्याऐवजी राकेश यांचंच नाव का घेतलं. रिझन आहे ते रेवा कोरसेने दिलेत की राकेश आणि अनिल हिट आहेत म्हणून. आणि फ्लॉपमध्ये सागर आणि प्राजक्ता ठेवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी टार्गेट आहे ते तन्वीला ठेवणार आहे.
टार्गेटवरती ती खूप ड्रामा वगैरे करते. इथं जी रेवा आहे हिनं ओळखलंय तन्वीला. तन्वीला म्हणते की ही म्हणते की खूप कॅमेरासाठी वगैरे करते आणि मी हिला जे आहे ते मी दाखवणार हिला म्हणून, हिला मी टार्गेटमध्ये ठेवते. आणि इग्नोर जे आहे ते रुचिताला करणार आहे म्हणून सांगते, कारण की रुचिता खूपच बोलते. इथे रेवासूनच जी रेवा आहे ती रुचिताला म्हणजे टार्गेटच्या हिशोबानेच जे आहे ते करते असं जाणवलं, कारण की तिचं घरात गेल्या गेल्या पहिल्यांदा भांडण झाले, ते झाले रुचिता बरोबर तेच झालंय. तिचा आवाज नको वाटतो, तिचं ऐकायला नको वाटतं, असं सगळं काहीच आहे ते ती आधीच बाहेर बोलली होती. आणि त्यामध्ये मग परत इग्नोर जे आहे ते रुचिताला करणार ही म्हणते. त्यानंतर मग जे पाठक संकेत आहे तो जो आहे तो म्हणतो की ऑलवेज जो हिट आहे ते अनुश्री आणि राकेश आहेत. फ्लॉप जे आहे ते सागर आणि प्राजक्ताच आहेत. आणि मी जर टार्गेट कुणाला करणार आहे तर मी राखीला टार्गेट करणार आहे. इथं भाऊ म्हणते तू राखीला टार्गेट करणार आहे, राखी सगळ्यांना टार्गेट करते, तू राखीला टार्गेट करणार आहे. शक्य होते नाही का की भाऊ डायरेक्ट जगात पडलं, राखीला टार्गेट करणार आहे. तर इथे संकेत आहे तो म्हणतो की मी राखीला टार्गेट करणार नाही, राखीने मला टार्गेट केलं पाहिजे, मी असं काहीतरी करणार आहे, त्यामुळे मी तिच्या दिसणार आहे म्हणून. तर इथे जो संकेत आहे तो खूप विचार करून बोलतोय आणि विचार करूनच सगळ्या गोष्टी करतोय. तर त्या संकेताचा गेम बघण्यासारखा पण असणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं संकेतबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. की हा जो आहे संकेत तो थोडासा मॅनिप्युलेटिव्हली बोलतोय की ॲक्च्युअलमध्ये तो गेम खेळतोय. आता अजून तर तो काही घरात गेलेला नाही आहे, पण विचार करूनच तो उत्तरं देत होता. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तो म्हणतो की मी कुणाला इग्नोर करणार नाही आहे, कारण की सगळेजण आहेत ते इग्नोर करणार नाही, कारण की मी जर इग्नोर केलं तर मी पहिल्यांदा बाहेर येईन म्हणून. हे त्याचं बरोबर होतं की मी मला इग्नोर करणार नाही आहे, मी सगळ्यांना फेस करणार आहे म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल वेद पाठकचं जे बोलणं होतं याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर मग ह्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला डायरेक्टली पॉवर की भेटणार आहे आणि तुम्ही डायरेक्टली जे आहे ते मेहनतीचं दावे तुम्हाला काही नाही आहे, तुम्ही डायरेक्टली एंटर करणार आहात म्हणून. आणि तुम्हाला पॉवर की भेटते. नंतर पॉवर कीचं काय जे तुम्हाला भेटणार आहे बेनिफिट ते तुम्हाला आत गेल्यानंतर कळेल. मग आता ही तिघं जण जे आहे ते आत जाताना बरोबर धक्का वगैरे लागतो पाठकचा. भाऊ म्हणते तिथंच धक्के घेणार आहेत काय, आत गेला धक्के आहेत. यानंतर मग ह्या तिघांची एंट्री आहे ती आत दाखवली आहे. तर इथे बिग बॉस आहे तो म्हणतोय की मी आधी पाठवलं होतं त्यावेळेस वादळ आलं होतं, आता प्रलय येणार आहे. प्रलय काय आहे, तिघांची एंट्री दाखवली. इथं घरचे म्हणतात की आम्ही म्हणतोय टॉप 10 झालेत, आता इथल्यातलंच काहीतरी ठरवणार. आणि तुम्ही म्हणताय आणखी येणार आहेत वाईल्ड कार्ड, म्हणजे झालं. अजून आहे काय, सागर म्हणते अजून आहे काय, येणार आहेत. अर्धा सीझन झाल्यावर मग अजून येणार आहेत. तर यामध्ये मग परत ह्या तिघांना जे आहे ते एका रूममध्ये दाखवलं गेलं होतं. आणि त्यानंतर मग भाऊंच्या धक्क्यावरती जे ह्यांनी ही टार्गेट फ्लॉप वगैरे जे सदस्य आहेत त्यांची नावं जी आहे ते दाखवलेत. त्यामुळे यामध्ये विशाल जरा असा नाराज दिसतोय, रुचिता पण विचार करते की नेमकं ही काय आहे. आणि इथे अनुश्री खूप खुश आहे, कारण की अनुश्रीला सगळ्यांनी हिटमध्ये ठेवलं आहे. आणि राकेश तर काय, राकेश मला सिरियसली वाटतं की बिग बॉसने सांगितलं होतं का यांना की राकेश हिटमध्ये ठेवायचं आहे म्हणून. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे सागर आणि प्राजक्ता म्हणतात की आपला दोघं आपण फ्लॉपमध्येच आहोत, आपण काही करत नाही. हो तुम्ही खरंच काय करत नाही आहात, तुम्ही सारे ग म प शिवाय काय करत नाही आहेत प्राजक्ताताई. तुम्ही तुमचा गेम अप केला पाहिजे. आता नवीन सदस्य आल्यात म्हटल्यानंतर तुम्हाला काहीतरी गेम अप तुमचा दाखवला पाहिजे. तर इथे मग जो बिग बॉस आहे तुमचं की तुम्हाला पॉवर कीची जी पॉवर आहे ती अशी आहे की तुम्ही जी आहे ते की या घरात यावेळेस नॉमिनेट नाही असणार आहात, तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी मिळून जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला डायरेक्टली कॅप्टन्सीची दावेदारी भेटली आहे म्हणून. तर इथं प्रभू म्हणतोय की इथं आम्ही झगडतोय, इथं आम्हाला कॅप्टन्सी भेटणं झाली आणि बिग बॉस आहे डायरेक्टली कॅप्टन्सी त्यांना दिली आहे म्हणून. काम गळाला आहे आणि तुम्ही त्यांना डायरेक्टली कॅप्टन्सी दिली आहे म्हणून. त्यानंतर मग बिग बॉस आहे तो रेवाला म्हणते की रेवा छान दिसत आहे. इथे तन्वी जराशी रागाटच होती. तन्वीचा चेहरा बघितला का तुम्ही, तन्वी थोडीशी अजूनसुद्धा म्हणजे रागात ह्यांच्या संग का होती, कारण तन्वीला टार्गेटमध्ये ठेवलं आहे तिनं. तर ती जी आहे ती तन्वी आता डोक्यात घेऊन बसणार आहे. आणि ती जराशी बरोबर. आणि रुचिता पण जी आहे ती रुचिताला पण एकाने टार्गेट ठेवलं आहे. तर आणि पण रुचिता जी आहे त्यामुळे रुचिता विशाल हे सगळेजण असे त्यांच्याकडे बघतायत की काय नेमकं कसं ह्यांचं आहे म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल. त्यानंतर बिग बॉस आहे तो रेवाला म्हणते की छान दिसत आहे. त्यानंतर संस्कृतीला म्हणताय हॉट दिसत आहे. फ्लॅश जो आहे तर तन्वीवरती आहे, तन्वी काय हसत नाही काय नाही, तन्वी शांत आहे. त्यानंतर मग बिग बॉसने जे आहे ते सांगितलं आहे की तुम्हाला 2 सदस्य आहेत ते सेवेकरी म्हणून घ्यायचे सांगायचे आहेत आणि 2 जे आहेत ते पहारेकरी म्हणून सांगायचे आहेत. त्यामध्ये पहारेकरी आहे ते दोघांना जे ते कधी झोपले नाहीत पाहिजे असं सांगते की ते झोपलेत त्यांच्यासाठी जे 2 पहारेकरी सांगायचे आहेत. मग यामध्ये
रुचिता आणि सागर यांचं नाव घेतलेलं आहे. बट ऑब्वियस आहे की ह्यांना रुचिताला टार्गेट करायचं होतं या दोघींना, तर ह्या दोघींनी रुचिताचं नाव घेतलं आणि त्यामध्ये मग जो संकेत आहे तो पण म्हणतो की ठीक आहे रुचिता म्हणून, आणि सागरला काही एवढा ऑप्शन नव्हता त्याचा, ते सागर सिलेक्ट केलं. त्यानंतर 2 सेवेकरी आहेत, त्यांच्यासाठी मग नाव घेताना मग आधी सेवेकरी म्हणून प्राजक्ता जी काही ऐकणार नाही, जी ऐकून घेईल आपलं, जी काही आपलं ऐकून घेईल याच्यासाठी प्राजक्ता नाव दिलं. आणि दुसरं नाव दिलं राखी. राखी म्हणते मला सेवेकरी बनवा, मी तुमची सेवा करते, मला तुमची सेवा करायची आहे. तर हे राखीचं छान होतं. राखीचं हे सगळं बघून संकेत म्हणतो ती नको नको आणि त्यांनी परत नावं चेंज केली, कारण की त्यांना कळालं की राखी काय सेवा करणार आहे आपली म्हणून. राखी काय टास्क वगैरे काही खास करणार नाही, त्यामुळे त्यांनी परत नावं चेंज केली आणि नावं चेंज करून परत मग तन्वी आणि विशाल या दोघांना जे आहे ते सेवेकरीसाठी निवडलं म्हणून. ते विशाल पण थोडासा रागातच होता की ह्याला सेवेकरी, कारण की ह्यांची सेवा वगैरे करायची आणि पहारेकरी म्हणून ह्यांनी झोपायचंच नाही आहे. अरे बिग बॉस, झोपायचं नाही म्हणजे असं काय आहे? पहारा कोणाला द्यायचा आहे? म्हणजे हे काय कळालं नाही बिग बॉसचं की पहारेकरी म्हणजे, आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही रात्रभर झोपायचं नाही आणि नंतर एक ठराविक टाईम तुम्हाला देणार झोपायचा आणि ते पण तुम्हाला रिमाइंड सांगितल्यानंतर तुम्ही उठायचं का बरं असं? जे आहे ते रेवा आणि रुचिता या दोघींचं भांडण जे आहे ते आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. कारण की रेवा जी आहे ती रुचिताला म्हणते की मी तुझा आवाज ऐकायला नको वाटतो. तर हे रेवा बाहेरचं घेऊन सगळं जे आहे ते आज बोलतीये की तुझा आवाज नको वाटतंय, महाराष्ट्रात तुझा आवाज नको वाटतोय, तू छान बोलत नाही आहेस, तू अशीच आहे तसं आहे, ते त्यांच्या दोघांचं चाललंय. तर नक्की काय घडलंय हे बघणं आपल्याला आज संध्याकाळी कळेलच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.